Hello. Hello, this is the My Artifact episode number 2123. आजची तारीख आहे 2000 सॉरी आजची तारीख आहे 15 डिसेंबर 2015. आता वाजले रात्रीचे 9:15 वाजले. ओके. आताच माझं जेवण झालंय. येस. मी चिकन खाल्लंय. या वेल, तुला चिकन आवडते का? वेल, असं काही फारसं म्हणजे कोण बनवत आहे याच्यावर मॅटर असते. येस. मला हॉटेलचं चिकन बिलकुल आवडत नाही, कारण ते बहुत ही गंदे बनवतात. ओके. मला चिकन आवडते, मला माझ्या घरचं, माझ्या आईच्या हातचं. या कारण कारण मला माहित आहे का मला कशाप्रमाणे चिकन आवडते, आणि ती बिलकुल तशाप्रमाणे बनवते. इट वॉज रिअली गुड. या असं नाही की मी आईचंच खातोय, म्हणजे आईच्याच हाताचं खातोय, दुसऱ्यांचं पण खातोय, बट ते तेवढं असं फारसं बट फेवरेट नाही. या म्हणजे असं नाही की याच्यामुळे माझा दिवस नाही होत किंवा दिस इज समथिंग, असं नाही. या तुला काय म्हणायचं आहे? या काय बोलायचं, काय तू बोलून काय राहिलाय? थोडस मी आज काय झालं, आज सकाळी उठलो, फ्रेश झालो. ओके. त्यानंतर मी कामावर बिलकुल बसलो नाही. या ऍक्च्युली आय वॉज म्हणजे आज मी जेवढा टाइमपास केला ना, खूपच जास्त टाइमपास केला आज मी. ऍक्च्युली काय झालं, जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मला माहित पडलं की माझं जे टॉरंट आहे ना, ते सुरूच होता. ओके. टॉरंटवर ऍक्च्युली मी रात्री एक फाईल लावली होती. ओके. कोणती? बिग बँग थिअरी. ओके. सीझन 10. ऍक्च्युली मला ते खूप आवडते, बिग बँग थिअरी. सो हे मी सीझन 10 डाउनलोडला लावलं होतं. ओके. आणि झोपायच्या अगोदर ते ऑलमोस्ट करीब 92% डाउनलोड झालं होतं. 8% डाउनलोड व्हायचं होता. रिमेनिंग टाइम 1 घंटा म्हणत होता. ओके. 1 घंटा किंवा 45 मिनिट किंवा 1 घंटा. तर मग मला असं वाटलं की रात्री तर उठून जातो बा कधी ना कधी, तू उठल्यावर मोबाईल चेक करेन आणि बंद करून टाकेल. ओके. तर मी माझा मोबाईल तसाच ठेवला. ओके. आणि झोपलो, आणि उठलो तर सरळ सकाळी 7 वाजता उठलो. तर माझ्या मोबाईल मध्ये पाहतो, तर माझ्या मोबाईल मध्ये ऑलमोस्ट 97% डेटा खतम झाला. या म्हणजे कसं, टॉरंट जेव्हा सुरू राहते ना कंटिन्यू, तर तो अपलोडिंग पण करून घेतो. या तर करीब जे फाईल होती माझी, ती फाईल होती 4.5 GB ची, आणि अपलोड झालंय 7.3 GB. या बहुत जबरदस्त एडिट केलंय मी, आणि रात्री स्पीड पण जबरदस्त राहते. ते 1 MB 2 MB अपलोड झालंय. सो त्यामुळे माझा बंदा डेटा गेला फुकटचा. तर त्यामुळे माझं इंटरनेट तर बंदच होतं. सो मग त्याच्यानंतर काय, आणि समजा इंटरनेट नाही राहील तर मी माझं काम कसं करू? यस, म्हणजे मी मोबाईल कम्प्युटरला अटॅच करून त्याचं इंटरनेट कम्प्युटर वापरतो. ओके. त्यानंतरच मग मी इकडे गुगल शीट आणि त्यानंतर गुगल मॅप्स ओपन करून आपलं धडधड काम सुरू करतो. पण समजा इंटरनेटच नाही राहील तर कशाप्रमाणे काम होईल? आणि अनफॉर्च्युनेटली आज सकाळी म्हणजे माझ्यापाशी एक आईचा मोबाईल आहे, तो बॅकअप मध्ये असतो, कारण आईच्या मोबाईल मध्ये इंटरनेट आहे, आणि तीच असं फारसा काही वापर करत नाही इंटरनेटचा. तर तिचा मोबाईल मी वापरतो कधी कधी. बट आज सकाळी सिच्युएशन अशी होती की माझी आई गेली होती आंबोड्याला. ओके. आणि मोबाईल घेऊन गेली होती. सो बेसिकली माझ्यापाशी मोबाईलच नव्हता. सो माझ्यापाशी आणि बहिणीपाशी इंटरनेट आहे, बट ती वापरू देत नाही, कारण तिला तिचंच खूप मोठं गाणं असते. या आणि कसं मला हाय स्पीड पाहिजे, नसं लो स्पीडवर नाही. यस. कारण लो स्पीडवर कसं काय काम करेल? डेफिनेटली यस. कारण ते ब्राउझिंग करायचं आहे कंटिन्युअसली, भका इमेजेस पण लोड झाले पाहिजे. जेवढी फास्ट स्पीड राहील तेवढं भका मी इन्फॉर्मेशन पुढे करू शकतो. बट जर स्लो स्पीड राहील तर मी पण हेक्टिक होऊन जाईल वगैरे वगैरे. आणि ऑब्विसली तिचं नेहमी नेटफ्लिक्स सुरू राहते बहिणीचा, त्यामुळे तिचा फोन तर नेहमी ऑक्युपाईड राहते.
सेम ॲज फादर, या वडिलांचा पण फोन नेहमी ऑक्युपाईड राहतो. ते पण नेहमी फेसबुक किंवा युट्यूब पाहतच राहतात दिवसभर. तर येस, तर आज सकाळी तर काहीच काम होणार नव्हतं हे मला माहित होतं. सो मग मी डिसाईड केलं की व्हाय डोंट आय यूज धिस टाइम टू डू समथिंग अनदर वर्क. म्हणजे म्हणजे की मला थोडे केस कापायचे होते, त्यानंतर मार्केटमधून एक दोन सामान आणायचं होतं. म्हणजे मला थोडंसं ती क्रीम नाही का, ते चेहऱ्याला लावावं लागते, ती फोड कमी करते, ती पण क्रीम. त्यानंतर मला अंडरवेअर घ्यायची होती. सो केस पण कापायचे होते. सो मला वाटलं की करा. सो मी नाश्ता वगैरे केला आणि 9-9:30 वाजता वगैरे निघालो बाहेर. कटिंग केली, ते क्रीम वगैरे घेतली, अंडरवेअर घेतली आणि त्यानंतर मी 11:30 वाजता घरी आलो. ओके. बाबा ऑलरेडी गेले होते आंबोड्याला. सो सोनू आणि मी दोघच जण घरी होतो. अनफॉर्च्युनेटली घरी आल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली, बट त्याच्यानंतरही काही फायदा झाला नाही, कारण मी काम करू शकत नाही ना. जोपर्यंत आईचा फोन येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. तर मग मी बिग बँग थेरी पाहत बसलो. जे माझे सीझन 10 डाउनलोड केले होते ना, त्यापैकी मी काही एपिसोड मगाशी पाहिले. नंतर मग आई आली 2:30 वाजता. आल्यानंतर मग मी काम सुरू केलं. ओके. तर हार्डली मी 4 वाजेपर्यंत काम केलं. या म्हणजे 1 घंटा म्हणून घे, बस 1 घंटाच काम केलाय. 3 ते 4 1 घंटा. या 1 घंट्यामध्ये मी ऑलमोस्ट 10 सिटीज कव्हर केले. या आणि त्यांची लोकेशन वगैरे सगळे इनपुट केले. आणि मग 4च्या नंतर मग माझं मनच नाही झालंय. आय डोंट नो व्हाय, बट यस. आणि त्यानंतर मग पुन्हा बिग बँग थ्रीचे एपिसोड पाहत बसलो आणि 5 वाजता मग मी खेळायला गेलो. तिथून मी 6:30 वाजता आलो. आल्यानंतर भाऊजीचा फोन आला होता. ते म्हणे की आज संध्याकाळी जेवायला ये म्हणे, कारण त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. सो ऑब्विसली रिफ्यूज करू शकत नाही. आई आली होती तेव्हा. या मी काम करू शकत होतो, बट कसं की मला तिथे जाणं पण इम्पॉर्टंट होतं. तर गेलो तिकडे. सो आता आलो मी. येस, म्हणजे मी 7 वाजता गेलो, 7-7:30 वाजता गेलो आणि आता म्हणजे करीब 9 वाजता आलो इथे. ओके. आलो, मटण खाल्लंय. ओके. सोपासाला थोडासा त्रास होऊन राहिलाय आणि इथे वरती फिरून राहिलोय. ओके. आणि आता करतं का काम? वेल, काम तर करावंच लागेल डेफिनेटली. येस, कारण आम बिहाइंड द शेड्यूलच्या मागे आहे थोडसा. येस. सो अगर मी या स्पीडनं जात राहीन ना, तर माझं काम बहुत डिले होईल, ट्रस्ट मी. येस. सो तू असं नाही, तू काम करू शकत होता राव. या डूड, हे बघ, मला माहित होतं मी काम नाही करू शकत. त्यामुळे मी जो माझा वेळ होता, जो अदर गोष्टी करण्यामध्ये जो खर्च होणार होता, तो मी या दिवशी केला ना. म्हणजे केस कापणं, त्यानंतर माझे काही मार्केटमधून काही सामान घेऊन येणं वगैरे. ओके. तर मी टाइमचा प्रॉपर युटिलाइज केला ना. या आय नो, बट कसं आहे की तू इंटरनेटवर तो तो बूस्टर पॅक मानला असता. डूड, बूस्टर पॅक याच्यावर आहे, जिओवर आहे, वोडाफोनवर नाही, आणि मी वोडाफोनचा पॅक मारलाय. म्हणजे आज कसंही करून काम होणार नव्हतं. वेल, ऍक्च्युअली आय एम सेइंग इज दॅट, सो अगर मी स्वतःला थोडं पुश केलं असतं ना, तर मी शायद 3 ते करीब 5 वाजेपर्यंत काम केलं असतं. बट मी 4 वाजता ते काम स्किप केलं. या म्हणजे 4 वाजेपर्यंत काम केलं, जे की मी थोडं खिचलं असतं 5 वाजेपर्यंत, बट तसं करू शकलो नाही मी. आणि त्याच्यानंतर तर कम्प्लीट बिझी. येस. आणि आता तर करावंच लागेल. येस, म्हणजे आता किती वाजेपर्यंत, म्हणजे आता वाजले किती, आता 9:45 वाजले. वेल, 10 वाजता मी काम सुरू करतो, 10-10:15 वाजता वगैरे, आणि 2 घंटे पुन्हा कंटिन्यू करतो. तर तरी समजा 2 घंटे जरी काम करतो म्हणलं ना, तर दिवसभरातून हार्डली फक्त 3 घंटे काम केलंय मी, जे की बहुत गंदा स्कोर आहे.
आपल्याला ऑलमोस्ट करीब 1 घंट्यातून मिनिमम 8 घंटे काम करायचे आहे, जेणेकरून आपण ऑन शेड्यूल टाइमवर आपण ती लिस्ट खतम करू शकू आणि नवीन सिटीची. आणि त्यानंतर मग आपल्याला हॉटेल पण फाइंड आउट करायचे आहे रिझनेबल प्राइसमध्ये. आणि त्यानंतर मग आपल्याला जो किलोमीटर आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो डू यू रिअली नीड टू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट, म्हणजे कसं आहे की तुझ्या मागे काम खूप मोठं आहे. ओके, आणि तू याला जेवढं लाईटली जेवढं हे घेशील ना तेवढंच तुला डिले होईल डूड. पण हे बघ ना, जरी जर मी लिस्ट बनवली, सगळं बजेट बनवला, एव्हरीथिंग आय कॅन डू दॅट. ओके, इवन आय गेट द इन्व्हेस्टर वगैरे, आणि त्या दिवशी पण कॉन्टॅक्ट केला वगैरे वगैरे. आणि जर मी माझी ट्रिप पण सुरू केली तरीही जे काही लोकेशन आहे ते अजूनपर्यंत अवेलेबल नाही झाले. या दे आर टेम्पररी क्लोज बिकॉज ऑफ दिस कोरोना कोविड-19. ओके, तर हाऊ डू यू थिंक, वेल तुला काय वाटते की हे लिस्ट आणि त्यानंतर इन्व्हेस्टरला ट्रॅक करणं किंवा तो त्या आपल्या म्हणजे तो बंदा आपल्या याच्यावर फंड करणं, या साऱ्या गोष्टीला हार्डली तुला किती वेळ लागते, म्हणजे किती ऍझम्पशन केलंय की तुला किती वेळ लागेल? वेल, दिस इज द फर्स्ट टाइम यू आर डुईंग, यू डोंट नो एक्झॅक्टली हाऊ मच टाइम इट गेट. ओके, मे बी शायद असं काही पॉसिबल रिझल्ट होऊ शकते की तुला स्वतःला पण जाऊन विदाउट फंडिंग स्वतः जाऊन तुला या सर्व गोष्टी कराव्या लागेल. सो बी रेडी फॉर दॅट. ओके, बट प्रयत्न कर की तुला फंड भेटायला पाहिजे. तर यासाठी तुझे जे मेहनत आहे ना ते दाखव या गोष्टीमध्ये. ओके, राईट. सो आता राईट ना एवढंच. माझं पोट थोडं जास्त भरलं आहे. आय नीड टू फिल इट आउट. सो दिस इट. ऍक्च्युली मी पॉज करतो इथे रेकॉर्डिंग, वाटलंच तर मी समोर पुन्हा रेकॉर्ड करीन, बट लेट मी पॉज हिअर. ओके, वेल राईट नाउ आय जस्ट फील सो लाइट. या इट फील्स लाइक सब कुछ निकल गया. राइट नाउ आई एम रियली गुड. यस, थोडासा मसाला आहे म्हणा घशामध्ये, बट दॅट विल बी फाईन. यस, थोडंसं पाणी पिऊन किती बरं वाटेल. आज आतापर्यंत मी म्हणजे आज जरा रुटीन मी सांगितलं मी, बस आज मला असं काहीतरी गोष्ट सांगायची आहे. ते शायद समथिंग रिअली इम्पॉर्टंट. या, आणि हे माझ्या करिअरशी रिलेटेड ना, हे कशा गोष्टीशी रिलेट करते की हे बघ, आय एम सेइंग इज दॅट ॲटिट्यूड. या, म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे काय असते, ही एक ॲटिट्यूड याने एक प्रकारे एखादी व्यक्ती एखाद्या कोणत्या गोष्टीला कशाप्रमाणे बघतो आणि त्याच्यासोबत त्याच्यावर कशाप्रमाणे ऍक्ट करतो, त्याला म्हणतो ॲटिट्यूड. ओके, शायद डेफिनेशन इतकी करेक्ट नसेल, बट राईट नाव मी ज्या परिस्थितीतून गेलो आहे आणि मला ज्याप्रमाणे लोकांनी एलॉबरेट केलं आहे की व्हॉट इज ॲटिट्यूड, तर या हिशोबाने मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. आय एम नॉट रिअली well, I'm not really find out, I'm not really understand the possibility of what is happening, what the attitudes वगैरे, but it's like that की ॲटिट्यूड म्हणजे काय असते की स्वतःचा स्वाभिमान. ओके, हे खूप जास्त इम्पॉर्टंट असते. स्वतःचा स्वाभिमान म्हणजे की आपली काही ना काहीतरी रिस्पेक्ट आहे. सिंपल शब्दात मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो, खूप काही कठीण नाही सांगत. ओके, आयफोन आहे, आयफोन हे जास्त एक्सपेन्सिव्ह का आहे, वाय? म्हणजे सर्वात महागडा फोन जरी म्हणला गेला ना तर कोणी असं नाही म्हणत की शाओमी सर्वात महागडे फोन आहे, जे की आहेत रे पशी. इवन सॅमसंगचे फोन पण सर्वात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. या, पण तरी असं कोणी म्हणत नाही. मोस्टली म्हणेल आयफोन आर द एक्सपेन्सिव्ह फोन इन द वर्ल्ड. येस, तर एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? या, व्हॉट इज दॅट मीन? म्हणजे आयफोनला असं वाटते की जो व्यक्ती मला ओन करेल त्याच्यापाशी ॲटलिस्ट तरी एवढी व्हॅल्यू असली पाहिजे जेणेकरून तो मला ओन करेल.
आणि जी व्हॅल्यू तो सांगत आहे ती व्हॅल्यू नॉर्मल लोकांना पचू शकत नाही. ओके, आता हे काय आहे एक्झॅक्टली पुन्हा सांगतो. आयफोन म्हणत आहे की समजा जर तुम्हाला मी पाहिजे नसेल तर तुम्हाला 50,000 रुपये मला द्यावे लागेल, तेव्हाच मी तुमचा होईन, या अन्यथा तुमचा होणार नाही. ओके, सो दिस इज द ॲटिट्यूड. दिस इज द ॲटिट्यूड. म्हणजे तो म्हणत आहे ना की मी माझी सर्व्हिस किंवा मी माझ्या ज्या काही आहे गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, बट तुम्ही मला एवढी रक्कम द्या, जे रक्कम बहुत ही जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, इट वॉज वे मोर एक्सपेन्सिव्ह, तरीही लोक विकत घेतात. व्हाय म्हणजे एवढा एक्सपेन्सिव्ह फोन जरी असला तरी लोक विकत का घेतात? कारण ते जो आयफोन आहे तो त्या प्राइस मध्ये तशी व्हॅल्यू देतो. कळतंय मी का म्हणत आहे? म्हणजे की एखाद्या व्यक्तीने समज जर त्याला ॲटिट्यूड बाळगायचा असेल, ओके, तर त्या व्यक्तीपाशी त्याची व्हॅल्यू आहे ती खूप जास्त असणं गरजेचं आहे. आता व्हॅल्यू म्हणजे काय होते? आय एम नॉट रिअली अंडरस्टँड व्हॉट इज व्हॅल्यू वगैरे. माणसाची कशी काय व्हॅल्यू राहू शकते? म्हणजे माणूस, आता आयफोन ठीक आहे, चलो 50,000 60,000, माणसाची काय रक्कम ठेवू आपण? 1 करोड 2 करोड का 1 रुपये का 10 रुपये? येस, माणसाची काही व्हॅल्यू नाही ना. मग व्हॉट यू मीन बाय व्हॅल्यू? ओके, सिंपल गोष्ट आहे, याची पण व्हॅल्यू वर माणसाची. एक भिकारी आहे आणि एक श्रीमंत व्यक्ती आहे, सांग बरं कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? ऑब्विसली श्रीमंत व्यक्तीची व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूची रक्कम नसते, व्हॅल्यू फक्त कमी जास्त किंवा मीडियम असते. ओके, एक भिकारी आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी आहे, एक श्रीमंत व्यक्ती आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू जास्त आहे. सिंपल आहे, राईट? म्हणजे तुम्ही श्रीमंत असले पाहिजे म्हणूनच तुमची व्हॅल्यू जास्त आहे असं म्हणायचं आहे का? म्हणजे जे लोक खूप जास्त श्रीमंत आहे त्यांचीच व्हॅल्यू आहे? वेल ऍक्च्युली याच्यामध्ये रॉंग नाही आहे. जे लोक श्रीमंत होतात किंवा जे लोक श्रीमंत म्हणजे पैशाने म्हणत आहे, ओके, जे लोक श्रीमंत होतात ते लोक त्या गोष्टीसाठी मेहनत करतात, त्यानंतर ते श्रीमंत होतात, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू वाढते. ओके, जे व्यक्ती मेहनत नाही करत, समोर जाऊन ते श्रीमंत नाही बनत, इन द एंड ते गरीब बनतात, त्यांची व्हॅल्यू कमी होऊन जाते. सिंपल लॉजिक आहे ना, राईट? बिलकुल करेक्ट आहे. समजा जर तुला ॲटिट्यूड बाळगायचा असेल तर तुला रिच होणं गरजेचं आहे. इट इज रिअली 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 एसेन्शियल. म्हणून अमीर लोकांचे चोचले असतात, म्हणजे म्हणतात ना अमीर लोकांचा ॲटिट्यूड आहे, ऑब्विसली, कारण ते अमीर आहेत आणि दॅट इज द फॅक्ट. समजा जर, आणि हे बघ, काही काही असे पण लोक आहे ज्यांची अमीर पण आहे बट त्यांची व्हॅल्यू कमी आहे. आता असे कोण आहे? असे बहुत सारे जण आहे. आता मी जे अगोदरचे एक्झाम्पल सांगितलं ना, गरीब अमीर वगैरे, हे पैशामध्ये होते. काही काही कॅटेगरीज नाही का बहुत डिफरंट असते बरं, म्हणजे त्याची पर्सनॅलिटी, हाऊ दे लुक्स, कशाप्रमाणे ते लोकांसोबत इंटरॅक्ट करतात, बोलण्याची टोनिंग वगैरे, याच्यामुळे पण व्यक्ती कधी कधी श्रीमंत किंवा गरीब बनतो. मी माझं एक्झाम्पल घेतो. मला फारसं लोकांसोबत बोलता येत नाही. आय एम नॉट रिअली डोंट नो की मी का बोलू त्याच्यासोबत. आय एम जस्ट रिअली बिंग रिअली ऑकवर्ड पॉज. पण माझा भाऊ आहे बिट्टू, तो ही वॉज रिअली नो की त्याला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, कसं बोलायचं, ही वेल नोज एव्हरीथिंग, आणि तो बोलतो पण मस्त पैकी वगैरे. ओके, तर याच्यामध्ये पण हे होते. म्हणजे मानून घे की म्हणजे आजचीच गोष्ट घे, आज मी भाऊजीच्या पहिल्या अॅनिव्हर्सरी मध्ये तिथे आम्ही जेवण करत होतो, तर तेव्हा मी होतो, माझ्या साईडला माझा भाऊ बिट्टू होता आणि इकडे भाऊजीचे काही मित्र होते.
ऑब्विसली मी यांना म्हणजे भाऊजीच्या मित्रांना फारसं ओळखलं नव्हतं. दे आर कम्प्लिटली न्यू टू मी. म्हणजे लग्नात बघितलं होतं, त्यानंतर एक दोनदा बघितलं वाढदिवसामध्ये, बट नॉट रिअली नो. त्यांचे नाव पण नाही माहित मला, बट फक्त चेहऱ्याने ओळखतोय. ओके. आणि बिट्टू बिट्टू हॅज द सेम थिंग. यस, बट बिट्टू थोडं जास्त म्हणजे असं नाही, म्हणजे माझ्यापेक्षा थोडं जास्त इंटरॅक्ट झालाय त्या लोकांसोबत वगैरे. सो ही नोज. ओके. सो व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की त्या जे कन्व्हर्सेशन होतं ना, म्हणजे मी बोलून सॉरी, म्हणजे तो सिनारिओ होता, त्या सिनारिओ मध्ये नाही का मी खूप शांत होतो आणि गुपचाप जेवण करून राहिलो होतो. बट बिट्टू जेवण पण करून राहिला होता आणि बोलून पण राहिला होता. ओके. आता बिट्टू मध्ये माझ्यामध्ये कम्पेअर कर. आता या सिनारिओ मध्ये नाही का मानून घे, एक असा व्यक्ती आहे जो समोर बसून आहे. ओके. तर ऑब्विसली सांग बरं, याच्या म्हणजे माझ्यामध्ये आणि माझ्या भाऊ मध्ये कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? या आय एम सेइंग इज दॅट बिट्टू. व्हाय? कारण तो बोलून राहिलाय. ओके. यस, कधी कधी अशा स्किल्स पण इम्पॉर्टंट असते तुमची व्हॅल्यू इवन बेटर बनवण्यासाठी. येस. आणि समटाईम हे इवन म्हणजे कधी आहे की मोस्ट ऑफ द टाइम, येस, आजकाल श्रीमंत होणं खूप काही कठीण गोष्ट नाही आहे. खूप लोक होतात सुद्धा. या बट कसं आहे की तुम्ही लोकांसोबत कशा प्रमाणे इंटरॅक्ट करता, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि खूप सारे जण फेल होतात, इवन मी सुद्धा पण. या मला नाही माहित लोकांसोबत कशाप्रमाणे इंटरॅक्ट करायचं. मला फार्डली जस्ट जय भीम, हाय, हॅलो आणि कसे आहात तुम्ही वगैरे आणि एव्हरी वेल फाईन. आणि मग थोडं जास्तच हे झालं तर समज जर तो व्यक्ती थोडा इंटरेस्टेड वाटला मला, तर मग मी त्याला विचारतो का तुम्ही काय करता वगैरे. ओके. बस दॅट्स इट. त्याच्यानंतर मग मग त्याच्यावर डिपेंड करते की त्याला कन्व्हर्सेशन थोडासा मोठा खिचायचा आहे तर मग, नाही तर युजली मी याच्यावर सेंड करतो. या सो जर त्यांनी असं म्हणलं, म्हणजे त्याच्याकडून रिस्पॉन्स खूप एकदम लाईट असला, मग मी पण रिस्पॉन्स लाईटच देतो आणि जस्ट बिंग रिअली ऑकवर्ड थिंग्स म्हणून सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. ओके. सो बट माझा जो भाऊ आहे ना बिट्टू, ही वॉज नॉट लाईक दॅट. तो बोलतो आणि तो लोकांसोबत कॉन्टॅक्ट करतो. ही वॉज रिअली ग्रेट. ही वॉज काइंड ऑफ थिंग इज, आणि ऑब्विसली ही वॉज ग्रेट थिंग. सो याच्यामुळे पण कधी कधी व्हॅल्यू असते. ओके. अजून एक एक्झाम्पल सांगतो. मी रिअल लाईफ एक्झाम्पल सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय, कारण माझ्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी होतात ते एक्झॅक्टली सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मी शिकण्याचा इथं प्रयत्न करतो. ओके. मी कसं आहे की जेव्हा मी नाही का ऑफिसमध्ये होतो ना, तेव्हा माझं नेचर खूप लाईट ठेवलं होतं. सगळ्यांसोबत मी खूप हसी मजाकनी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. तर लोक पण मला खूप हसी मजाकनीच माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. आणि इन द एंड मी नाही का त्यांच्या समोर एक प्रकारे जोकर म्हणून बनलो होतो. या जे की मला तशी पर्सनॅलिटी बिलकुल बनवायची नव्हती. या मी एक्झाम्पल घेतोय, म्हणजे प्रवेश. येस, प्रवेश इज ऑल्सो माय फ्रेंड. ओके. ऍक्च्युली कसं आहे की प्रवेश इज काइंड ऑफ लाईक एक प्रकारे त्याचं नेचर, तो खूप जास्त बाउंडेड आहे, किंवा ही वॉज थिंकिंग की तो खूप जास्त गरीब आहे त्यामुळे तो छोटा आहे वगैरे. बट ऍक्च्युली ही वॉज रिअली ब्रिलियंट. ही नोज एव्हरीथिंग. येस. बट तरीही त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे. व्हाय? कारण तो स्वतःच विचार करतो का त्याची व्हॅल्यू कमी आहे. त्यामुळेच लोक पण त्याला ठरवतात की त्याची व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे आपण त्याला कमी भाव देऊ बा. ऑब्विसली कोणत्या ग्रुपमध्ये तो इन्व्हॉल्व्ह राहत नाही. ओके, वगैरे वगैरे. म्हणजे कधी कधी आहे की स्वतःच्या ज्या डिसिजन्स आहे त्या इम्पॅक्ट करतात आसपासच्या एन्व्हायरमेंट सोबत. ओके. सो इट इज रिअली मच इम्पॉर्टंट की समज जर कणी ओळखीचं असेल, नाही असेल तर थोडं बहुत इंटरॅक्ट करा. खूप जास्त नाही, थोडं बहुत वगैरे. हसी मजाक असेल तर जस्ट लाईक लिटिल बिट ऑफ स्माइल, किंवा समज जर फोटो काढत असेल, सेल्फी काढत असेल तर फ्रेम मध्ये हलकंसं तोंड टाकायचं, जास्त काही नाही. या खूप काही असं मोठं सांगायचं गरज नाहीये, किंवा असं हसी मजाक किंवा बोलताच आलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. कधी कधी तुमचे एक्सप्रेशन्स पण लोकांना डिसाईड करतात की तुम्ही लोकांकडे किती इंटरेस्टेड आहात की नाही आहात. ओके.
सांगू मला या सगळ्या गोष्टी केव्हा कळल्या? रिसेंटली आय एम सेइंग इज दॅट की हार्डली या वर्षामध्ये. ओके. आणि येस, म्हणजे 2020 मध्ये जेव्हापासून कोरोना लागलाय तेव्हापासून मी स्वतःवर खूप जास्त हे केलं, अंडरस्टँड केलं. मला खूप जास्त वेळ भेटला. मी खूप नवीन गोष्टी ट्राय केल्या. सो मच थिंग्स. ओके. आणि राईट नाऊ माझ्यामध्ये चेंज आला. अजूनपर्यंत मी असं नाही म्हणत की खूप जास्त चेंज झालाय वगैरे. नो नो, इट्स काइंड ऑफ लाईक आपण मी सुरुवात केली आहे. येस, मी आता झवडू शकतो. ऍक्च्युली मी माझा पॉइंट ते मांडू शकतो. या अगोदर कसं आहे की लोक मला काही शिवा देऊन मी ऐकून देत होतो, या का बोलायचं या व्यक्तीसोबत. बट काय आहे की समजा जर एखादा व्यक्ती तुमची उडवून राहिलाय आणि तुम्ही समजा त्याला काहीच नाही बोलत आहे, तर अशा वेळेस काय होतं की त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स पुन्हा वाढतो आणि मग काय तो पुन्हा अजून 10 लोकांमध्ये पुन्हा आपल्या टिंगलटवाळणी करते. वाय? कारण त्याच्यापाशी नाही का दुसरा कोणी राहतच नाही ना टिंगलटवाळणी करण्यासाठी. यस, त्याला एक प्रकारे असा वीक पॉइंट दिसतो आणि तो वीक पॉइंट वर स्ट्राईक करतो. या म्हणजे कसं आहे, आपण कसं जो इझी टार्गेट आहे आपण त्यालाच कसं हिट करण्याचा प्रयत्न करतो. सेम थिंग. यस, आपल्याला वीक टार्गेट बनायचं नाहीये. या कोणी आपली उडवत आहे ना, तू तेव्हाच शिवा दे, तेव्हाच दे. यस. हा, हे बघ, सहज जर असं नाही की एकदम हा जो आहे ना, हे जे रिस्पॉन्स आहे कसा द्यायचा हे खूप काइंडली अंडरस्टँड होऊनच द्यावं लागेल. ओके. फर्स्ट, असा व्यक्ती आहे जो नेहमी तुमची टिंगल टवाळणी करतो. ऑब्विसली तुम्ही तोंडफाड शिवा द्या, फाडून द्या. या माझ्या याच्यामध्ये बादल आहे. ओके. तो त्याचं तोंड नेहमी चरचरच करत राहते. तर जेव्हा केव्हा त्याने असं काही म्हणलं तर मी त्याला गरमच देतो. इतक्यात मी खूपच देऊन राहिलोय. या त्याला सरळ म्हणतो, तुला समजत नाही का, भडवा मांजर शोधा वगैरे वगैरे देऊन देतो शिव पोकात. त्यांनी काय मला असं काही म्हणलं, तुले का असं समजते का वगैरे वगैरे. या त्यामुळे काय होते, तोच चूप राहते, शांत राहते. नेक्स्ट टाइम तो माझी टिंगल टवाळणी करणार नाही. ओके. तर हे अशा व्यक्तीसोबत आहे जो व्यक्ती नेहमी टिंगल टवाळणी करतो. ओके. म्हणजे जे बुलीज पीपल असतात वगैरे त्यांना. आता टिंगल टवाळणी करणारे बुलीज पीपल नसतात, काही नॉर्मल लोक पण असतात. काही नॉर्मल कन्व्हर्सेशन मध्ये पण हलकीशी मजाक बानी होत असते. ओके. तर समज जर एखादा व्यक्ती आहे जो खूप जास्त रेअरली वगैरे असं हे करतो. ओके. तर तशा वेळेस नाही का, समज जर तो काही मजाक उडवून राहिला असेल ना, एकदा ठीक आहे. ओके. एकदा ठीक आहे, एकदा किंवा दोनदा. तिसऱ्यांदा काही होत असेल ना, तर त्याला नाही का कॉर्नर मध्ये घेऊन जायचं, म्हणायचं भाऊ तू गुपचाप राहा. ओके. म्हणजे तू असं फालतू बोलू नको. माझा तू म्हणजे समथिंग तू त्याला गरम कर. ओके. जे काही आहे रिलेशन बिटवीन ते आपलं इथपर्यंतच राहते. जास्त मजाक पाणी केलं ना भाऊ मला आवडत नाही. ओके. तू एवढंच बोलणार आहे, तो बिलकुल शांतच होऊन जाते. नेक्स्ट टाइम तो काहीच करणार नाही. या एकदा दोनदा. तिसऱ्यांदा जर गेलं का, या तिसऱ्यांदा काऊन, कारण एकदा चुकीन झालं ठीक आहे, दुसऱ्यांदा मजाकीत वगैरे झालं चलो ठीक आहे, तिसऱ्यांदा करत आहे म्हणजे तो चढला आहे. या म्हणजे आता त्याला कळलं की आपण वीक पॉइंट आहे. ना 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 डूड, त्याला कोपच्या मध्ये न्यायचं. बेस्ट ऑप्शन आहे कोपच्या मध्ये नेण्यापेक्षा त्याला सरळ शिवा देऊन देणार आहे. सरळ शिवा देऊन दे, ट्रस्ट मी. यस, कोणी काही उपडणार नाही. कारण अशा वेळेस काय होते की तुम्ही त्याला ते शिवाय देत्या, बट त्यावेळेस जे लोक तिथे प्रेझेंट आहेत त्यांना पण रिअलाइज होईल की हा बंदा वीक टार्गेट ना, आता याची टिंगल टवाळणी करायला नाही पाहिजे आपल्याला. सो याच्यामुळे काय आहे की हा एक मेसेज नाही का एका सोबत 10 जणांना जातो. ओके. आणि इट वॉज रिअली बेटर. ट्रस्ट मी. कसे आहे की समजा तुमची व्हॅल्यू तुम्ही स्वतःच डिसाईड करता. ओके. आणि समजा तू स्वतः डिसाईड नाही करत आहे, तू असं म्हणताय की माझे क्वालिटीज डिसाईड करेन की माझी व्हॅल्यू काय आहे. डूड, क्वालिटी म्हणजे पढाई किंवा पर्सेंटेज नसते डूड. क्वालिटी म्हणजे हाऊ यू बिहेव, हाऊ यू इंटरॅक्ट विथ द पीपल, हाऊ यू टॉक टू पीपल, हाऊ यू लुक टू द पीपल. दॅट इज द व्हॅल्यू. यस. कारण 95% घेऊन कोणती पोरगी पटत नाही डूड. या जे लोक स्मार्ट
अंडरस्टँडिंग, थोडासा बहुत पैसा वगैरे जे बॅलन्स बनवून ठेवतात ना, ते लोक सक्सेसफुल होतात. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. ओके, कारण मी माझ्या लाईफमध्ये हा खूप एक्सपिरियन्स केला. यस, आणि या गोष्टीमुळे माझा खूप जास्त लॉस झाला. यस, ऑफिसमध्ये ज्याप्रमाणे लोकांनी मला ट्रीट केलं ॲज अ जोकर म्हणून. ओके, इट वॉज, या मी सरळ म्हणतो मला जोकर, या त्याच्यामध्ये मी आय वॉज लॉस एव्हरीथिंग. येस, कारण माझ्यासोबत लागलेला विवेक, जे की मला पण सेम काम करता येत होतं या हॅज कम्पेअर टू हिम. येस, बट कसं आहे की एव्हरी टाइम समथिंग, काही ना काहीतरी, म्हणजे इट वॉज लाईक रिअली बॅड लक ऑर नॉट, आय डोंट नो. येस, बट काही ना काहीतरी मी खूप प्रिसाइजली काम करण्याचा प्रयत्न करतो, बट हलक्याशा चुका होत होत्या. मी असं नाही म्हणत चुका होत नव्हत्या, बट फक्त माझ्याचकडून नव्हत्या होत, सगळ्याचकडून होत होत्या. या बट माझी चूक दिसत होती लोकांना, माझ्या चुकीवर फोकस होत होता. व्हाय? कारण माझा ऍटिट्यूड तसा होता, काइंड ऑफ जोकर, काइंड ऑफ इझी टार्गेट. तर त्यामुळे नाही का, हा 10 लोकांचं चुकलंय, त्यापैकी सौरभचं चुकलंय, हा मग आपण सौरभला शिवा द्यायला पाहिजे, तर मग माझ्यावर येते असे. डूड, ओके, ज्या मोमेंटमध्ये तू असा म्हणत आहे की तुझी व्हॅल्यू आहे, त्या मोमेंटमध्ये तू स्वतःला इम्प्रूव्ह करते. या ज्या मोमेंटमध्ये तू असं म्हणते की यार माझ्याकडून अशा थोडा बहुत चुका होतच आहे, तर त्या मोमेंटमध्ये तुझ्याकडून चुका होणार. ऑल्सो तू नेहमी जोकरच होणार. दोज थिंग आर टेकिंग यू टू द डाऊनवर्ड्स. ओके, ट्रस्ट मी, जोपर्यंत तू स्वतःची व्हॅल्यू वाढवत नाही तोपर्यंत तू स्वतःला इम्प्रूव्ह करू शकत नाही. ओके, ट्राय टू फेक इट टिल यू मेक इट. येस, ओके, सो खूप काही कठीण नाही, दॅट इज रिअली, मी हे हा जो मेसेज आहे हा कोणासाठी ऍक्च्युली, हे असे लोक आहे जे काइंड ऑफ हलकेसे वीक आहे पढाईमध्ये, फारसे खूप जास्त नाही आहे. ओके, फारसं बोलता नाही येत, बिलकुल नॉर्मल आहे, बिलकुल शांत आहे, त्यांना लोकांशी फारसं घेणं देणं नसते. बट काही काही लोक आहे जे त्यांना असं वाटते की हा खूप इझी आहे. ओके, म्हणजे तुम्ही खूप जास्त इझी आहे, त्यामुळे ते लोक तुमच्यावर चढतात. ओके, चढू देऊ नका, बिलकुल नाही. या शांतचा मिनिंग असा नाही आहे की मी शांतच राहणार ना तुम्ही माझी गाण मारत राहणार. नो डूड, डोंट डू दैट. शांत का मतलब वो नहीं है, शांत का मतलब है भाई तू उसको मार और फिर पोलाइटली या. ये बिलकुल गलत आहे. तू असं म्हणताय की मी त्यासोबत कशाला शिवा देऊन काय करू, जोपर्यंत तू स्वतःचा स्टँड बाय नाही घेशील ना, म्हणजे जोपर्यंत तू स्वतःची रिस्पेक्ट नाही करशील ना, लोक तुला रिस्पेक्ट नाही देणार. ओके, अँड नॉट ओनली बिकॉज ऑफ युअर क्वालिटी ऑर म्हणजे व्हॉट यू डू, व्हॉट नॉट यू डू वगैरे, तुझ्यापाशी काय आहे, तू किती एक्सिलन्स आहे, तू किती पर्सेंटेज घेतली, याच्यावर कोणी तुला हे करत नाही. या हाऊ यू इंटरॅक्ट विथ द पीपल, दॅट इज काइंड ऑफ थिंग. येस, तुम्ही लुक कशा आहे, बोलता कसे, याच्यावरच लोक तुम्हाला जज करतात, आणि याच्यावरच तुमची क्वालिटी डिसाइड होते. डूड, मी असं पण नाही म्हणत. या कारण लोकांना कसं हाय पर्सेंटेज गेनर असे नाही पाहिजे, लोकांना असे व्यक्ती आवडतात जे लोक चांगले बोलतात, चांगले राहतात, चांगले दिसतात. ऑल्सो तेच लोक त्यांना आवडतात, इंटरेस्ट घेतात. जर तुला तुझ्यामध्ये काही ना काहीतरी आहे, तुला वाटते की तुला तुझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी करायचं आहे आणि स्वतःमध्ये विश्वास आहे, तर तुला या सर्व गोष्टी शिकावं लागेल. आय एम डुईंग इट दॅट, आय डुईंग इट दॅट. मी असं नाही म्हणत की मी या सर्व गोष्टी शिकून नाही राहिलोय, करून राहिलोय. या आय एम डुईंग इट दॅट. येस, आय ट्राय टू अंडरस्टँड एव्हरीथिंग वगैरे, आणि कोणत्या मोमेंटमध्ये कोणा व्यक्तीसोबत काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, आय ट्राईंग टू नो ऑल दोज थिंग्स. अजूनपर्यंत मी खूप जास्त हे नाही झालोय, बट स्वतःवर विश्वास आहे आणि आय विल डू इट. ओके, आणि मला इफेक्ट दिसून राहिलाय, ट्रस्ट मी. म्हणजे अगोदर बादल आहे ना, तो माझ्यावर खूप जास्त इझी होत होता, खूप जास्त शिवत होता, मी इतक्यात त्याला खूपदा गरम केलाय. येस, तर त्यामुळे ही वॉज काइंड ऑफ एक प्रकारे हलकासा शांत झालाय. येस, आम्ही शांत राहून खेळ खेळतो बरं. या बट इट वॉज रियली वर्थ ऑफ व्हॅल्यू. येस, कारण त्याला पण वाटते हा चलो इस बंदे में कुछ ना कुछ है, त्यामुळे तो असं काहीतरी म्हणत आहे,
आणि त्याला काहीतरी हर्ट झालं त्यामुळे असं त्यांनी म्हणलं. ओके, त्याला हलकसं त्या मोमेंटमध्ये राग येऊ दे भोकात. वन थिंग, समज जर कोणताच व्यक्ती तुला हेट करत नाही ना, तर तुम्ही बिलकुल इंटरेस्टेड नाही आहात. यू आर नॉट रिअली इंटरेस्टेड टू एनी वन. यस, कारण जेवढे जास्त तुमचे हेटर्स राहतात ना, तेवढेच जास्त तुम्ही इंटरेस्टेड आहात. या कारण कसं आहे, आपण हेट कोणाला करतो, वाय, कारण आपण पहिले त्याच्यावर इंटरेस्ट घेतो आणि त्याच्यानंतर मग रिअलाइज होतो, अरे यार म्हणजे समथिंग वगैरे. या सो आपल्याला असं नाही बनायचं आहे की कोणीच आपल्याला हेट नाही करायला पाहिजे. नो नो नो. हेट इज काइंड ऑफ लाईक थिंग्स दॅट लाइकिंग पीपल. whatever, इट्स पार्ट ऑफ माय थिंग. आय डोंट नो, म्हणजे मला नाही माहित काय याच्यामध्ये माझं किती राईट आहे किती रॉंग आहे. जस्ट हे मी माझ्या या साऱ्या ज्या गोष्टी आहे हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स थ्रू इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके, माइट बी आय एम कम्प्लिटली रॉंग, माइट बी आय एम कम्प्लिटली रॉंग अबाउट दी ॲटिट्यूड अँड व्हॉट पीपल टॉक, व्हॉट नॉट पीपल टॉक. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स इथे शेअर केलाय. शेअर म्हणजे वेल असं कोणी ऐकणार तर नाही आहे, बट आय डोंट नो, समहाऊ समवेअर कोणीतरी कोणत्या वेळेस शायद ऐकन तर त्याला अंडरस्टँड होईल वगैरे, बट इट इज काइंड ऑफ माय थिंग. ऑलराईट, सो ट्राय टू लुक गुड, ऍक्ट गुड, अंडरस्टँड गुड आणि मेक युअर सेल्फ इवन बेटर एव्हरी डे. This is the My Artifact episode number 2223. Right now we are at 2123. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you. Yeah, also yes. हाही वर्ष खतम होऊन राहिलाय. ओके, आणि प्रत्येक वर्षी मी एक एपिसोड रेकॉर्ड करतो. लुक बॅक 2018 सो 2016 वगैरे. म्हणजे कसं आहे की वर्षभरात माझ्यासोबत काय झालं, का नाही झालं, मी काय टार्गेट अचीव केले नाही केले, किंवा माझ्यासोबत काय झालं, कशाप्रमाणे चेंजेस झाले, कुठे होतो मी, कुठे आलो वगैरे. पूर्ण वर्षभराचा जो आराखडा आहे ना, किंवा आराखडा म्हणजे एक प्रकारे समथिंग, या साऱ्या गोष्टी मी एक रेकॉर्ड करतो. एक सेपरेट फाईल असते, आर्टिफॅक्ट एपिसोड नसते. जसं त्या आर्टिफॅक्ट म्हणजे त्याचं त्या एपिसोडचं नाव असेल लुक बॅक 2000. आता यावेळेस राहील ते 2020 राहील. लुक बॅक 2020 म्हणजे 2020 मध्ये जे काही झालं ते या गोष्टी रेकॉर्ड करतो. हो, सो मला हे रेकॉर्ड करायचं आहे. येस, आणि ऑब्विसली मी हे रेकॉर्ड करतो आहे डिसेंबरच्या 15 पासून ते 31 डिसेंबरच्या दरम्यान मध्ये. युजली हा जो एपिसोड असतो हा व्हिडिओ मध्ये असतो, बट प्रयत्न करू आपण समजा जर हा व्हिडिओ मध्ये बनत असेल तर. बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपले व्हॅल्यू किंवा आपले जे इमोशन्स आहे ते बाहेर येणे इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओची फॅसिलिटी समजा जर आपल्यापाशी अवेलेबल असेल तर आपण करू, बट समजा जर ऑडिओमध्ये तू कम्फर्टेबल असेल तर आपण ऑडिओमध्ये पण रेकॉर्ड करू. बट दिस नीड्स टू बी रेकॉर्ड. सो येस, ऑब्विसली रेकॉर्ड करूनच. सो पाहू आपण. आता तर नाही होऊ शकत कारण आता ऑलरेडी 38 मिनिट रेकॉर्ड केलाय. बट या समजा जर उद्या होत असेल तर आपण करू आपण. So this is the My Artifact episode number 2123. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.